आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी कथित लाठी हल्ला व अश्रुधुराचा वापर याचा तीव्र निषेध व्यक्त करत ऑल इंडिया पॅथर सेनेच्या निपाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या न्याय लढ्याला जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला. उपोषणाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन किरण मेस्त्री यांनी करून झाली. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. पुढे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हा ऑल इंडिया पॅथर सेनेचे अध्यक्ष अमित शिंदे, निपाणी शहराध्यक्ष संदीप माने यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध नोंदवत शांततामय आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना ऑल इंडिया पॅथर सेनेचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, प्राध्यापक आर.के. दिवाकर, प्राध्यापक अजित कांबळे, प्राध्यापक जे.डी. कांबळे, गणू गोसावी, संतोष मेस्त्री, लक्ष्मण वाघे, हरीश संधी, चंद्रकांत कांबळे, अमर शिंगे, दीपक शेवाळे यांनी मनोगत व्यक्त करून केंद्र सरकारवर निशाणा साधला. शिवाय संबंधित प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील दडपशाही तात्काळ थांबवावी अशी मागणी केली. या लाक्षणिक उपोषणात ऑल इंडिया पॅथर सेनेचे प्रवीण सौंदलगेकर, महेश धर्मरक्षित, इम्रान बडेकर, ईश्वर शिंदे, सुधाकर माने, विजय कांबळे, अमर तलवार, ओंकार भंडारी, राहुल लाटकर, पिंटू माने, अविनाश माने, कपिल कांबळे, जनार्दन मोहिते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आभार अमर दाभाडे यांनी मानले. SB न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. आंदोलन चालू आहे ते आंदोलन अतिशय शांततेनं व संविधानिक मार्गाने कायदेशीर मार्गाने चालू असताना ते आंदोलन दडपण्यासाठी या देशातील सत्तेवर असणाऱ्या सरकारने या विद्यार्थ्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे. जवळजवळ 71 विद्यार्थ्यांची डोके फोडण्याचं काम या सरकारने केलं आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ आज ऑल इंडिया पॅथर सेना बेळगाव जिल्हा निपाणी तालुका यांच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन आयोजित केलं आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी या आंदोलनामध्ये सक्रिय भाग घेतला आहे. तसेच देशभर सर्वांना आवाहन केले आहे की आपापल्या परीनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचं काम ऑल इंडिया पॅथर सेनेच्या संघटनेने करायचं आहे. आणि याच माध्यमातून मी ऑल इंडिया पॅथर सेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुल लाटकर, जिल्हा संघटक अमर दाभाडे, जिल्हा सचिव प्रवीण वनटे, आमचे निपाणी शहराध्यक्ष संदीप माने, त्यानंतर निपाणी ग्रामीण अध्यक्ष अमर तलवार, उपाध्यक्ष ओंकार भंडारी तसेच आम्हा सर्वांना या ठिकाणी ज्येष्ठ म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक अच्युत माने सर, त्यानंतर प्राध्यापक जे.डी. कांबळे सर, दिवाकर सर, गणू गोसावी आणि आर्य संधी असतील, अविनाश माने असतील, पिंटू माने असतील, आमचे कपिल कांबळे असतील तसेच सर्व किरण मेस्त्री असतील, या सर्वांच्या उपस्थित आज हा मोठ्या प्रमाणात आपण एक दिवसीय उपोषण करतात. मित्रांनो, खरं तर हे आंदोलन नीट पेपर फुटी प्रकरण आणि भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. त्या भ्रष्टाचारामुळे किंवा नीट पेपर प्रकरण फुटीमुळे देशातील 23 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलेला आहे आणि याला कोण जबाबदार असेल तर ते भारत सरकार जबाबदार. आणि या घटनेचा निषेध म्हणून पहिली आमची मागणी आहे
की केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे असं संघटनेच्या वतीनं मागणी करत आहे. दुसरी आमची मागणी आहे, नीट परीक्षा रद्द झाल्यामध्ये 900तून 8% केलेल्या विद्यार्थ्यांना 1 कोटीची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तिसरी आमची मागणी आहे, पेपर फुटीचा योग्य ती चौकशी होऊन अपराधांना कडक शिक्षा व्हावी. चौथी आमची मागणी आहे, विद्यार्थ्यावरील लाठीचार्जचा मार्ग निषेध व सखोल चौकशी झाली पाहिजे. पाचवी आमची मागणी आहे, संपूर्ण देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांच्यावर अमानुषपणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा देखील माघार घेतला पाहिजे. आणि सहावी आमची मागणी आहे की आंदोलक विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य झाल्या पाहिजे. आणि तसेच मी ऑल इंडिया सेनेच्या वतीनं या ठिकाणी जे असे मोठ्या प्रमाणात आंदोलन जे भारत देशाभरात चालू आहे, त्यासाठी आम्ही ऑल इंडिया पॅथर संघटनेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आपण सपोर्ट करण्यासाठी आज एक दिवसीय उपोषण लक्षणीय असं आम्ही निवेदन देऊन त्या पद्धतीनं या उपोषणाला सुरुवात केली आहे. आणि सर्व भागातील भीम सैनिक पॅथर संघटनेचे सर्व पदाधिकारी व पॅथर संघटनेचे सदस्य, आमचे ज्येष्ठ विचारवंत सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.